आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि लहान मुलंही आवडीने खाते असा पालक चाट. पालक म्हटलं की लहान मुलांना आवडत नाही, परंतु जर तुम्ही असा पालक चाट बनवून दिला तर ते आवडीने पालक सुद्धा खातील. तर हा पालक चाट बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे पालकाची कोवळी अशी आणि छोटी पानं. तुम्ही बघू शकता अशी छोटीशी मी पानं आणि कोवळी अशी पानं घेतलेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता आपण याचा चाट बनवूया. अतिशय पौष्टिक आणि खूप टेस्टी असा हा चाट तयार होतो. त्यासाठी मी घेतलेला आहे बेसन पीठ. मी एवढ्या पानांसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या पानांच्या प्रमाणामध्ये बेसन पीठ घेऊ शकता, कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि या बेसन पीठ मी पाण्यामध्ये थोडंसं काढून घेतलं आणि त्याच्यात टाकले 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे हे पालकचे जे आपण पालक तळून घेणार आहोत ते कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तांदळाचं पीठ हे वापरायचं. अशा प्रकारे मी तांदळाचं आणि बेसन पीठ मिक्स करून घेतले आणि थोडं पातळ असं ते बनवून घ्यायचे, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. आपले हे पालकचे भजे टेस्टी होण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाला ॲड करूया. तर चवीपुरतं मीठ टाकले, थोडीशी हळद टाकली आणि लाल तिखट मी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात लाल तिखट टाकू शकता. मी या पानांच्या पुरतंच सामान यामध्ये ॲड करते. थोडीशी धना पावडर टाकणार आहे, जेणेकरून आपले हे पालकचे जे भजे आपण कुरकुरीत असे पालकचे भजे करून घेणार आहोत तर टेस्टी झाले पाहिजेत. नंतर आणि ओवा टाकते. एकूणच आपण जे भज्यासाठी जे पीठ मळून घेतो तसंच घ्यायचंय, फक्त याच्यामध्ये सोडा टाकायचा नाही आपल्याला. सोड्यामुळे आपण जे पालकची भजी काढणार आहोत ते लूज पडण्याची शक्यता. आपल्याला कुरकुरीत असे हे पालक तळून घ्यायचे आहेत. तर एकीकडे मी तेल गरम करायला ठेवले. पूर्ण चांगलं कडकडीत तेल गरम झाल्याशिवाय हे आपल्याला हे टाकायचं नाहीये, नाहीतर मग हे पालक आपले तेल जास्त शोषून घेते आणि तेलकट अशी भजी तयार होते. तर पूर्ण पालक असा बेसन पिठामध्ये डिप करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता जास्त पानावरती बेसनाचं कोटेड आलेलं नाहीये. अगदी पातळ असं लेअर आपलं तयार करून घ्यायचंय फक्त. त्याच्यामुळे काय होईल तर हे पालकाचे जे पान आहेत ते कुरकुरीत होतील. तुम्ही जर जास्त जाड लेअर केलं तर ते कुरकुरीत होणार नाहीयेत आणि बेसन पीठच जास्त लागेल. म्हणून असं पातळ थोडं बेसन पीठ करून घ्यायचं आणि पातळ लेअर आपल्याला फक्त पानावरती पाहिजे. मीडियम टू स्लो गॅस करून दोन्ही साईडनी हे चांगलं तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली पानं तळून झालेली आहेत. अतिशय कुरकुरीत अशी पानं तयार झाली. आता आपण याचा चाट तयार करू. चाटसाठी आपल्याला पाहिजे ती हिरवी चटणी, पुदिन्याची, चिंचाची चटणी घेतली, शेव घेतली, गोड दही आहे आणि हे चाटमध्ये वापरतो तो पांढरा वाटाणा आणि एक बटाटा स्मॅश करून घेतलाय उकडलेला. तर आता आपण चाट तयार करायला घेऊया. तर तुम्हाला जी मी याच्यामध्ये चिंच आणि खजूरची चटणी वापरली ती मी घरीच तयार केलेली आहे. याची रेसिपी मी अगोदरच यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बघा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही चिंचेची चटणी कशी बनवायची हे मी दाखवलेलं आहे. अशा साध्या आणि सोप्या अशा रेसिपी मी यावर नेहमी अपलोड करत असते. तर चाट बनवण्यासाठी एका डिशमध्ये आपण छान असं खाली थोडंसं चिंच, खजूरचं चटणी, हिरवी चटणी आणि दही टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपला चाट हा पालक चाट हा टेस्टी लागावा. आपण आता वरून तर टाकणारच आहोत, पण डिशमध्ये खालून पण आपले पानांना छानशी टेस्ट यावी त्यासाठी असं मी टाकून घेतलेलं आहे. जो स्मॅश केलेला बटाटा आहे तो थोडा थोडा टाकून घेतलाय. पांढरा वाटाणा जो मी रात्री भिजायला टाकला होता, सकाळी त्याला कुकरमधून 4 ते 5 शिट्ट्या घेऊन हा नुसता तेलामध्ये फोडणी टाकलेला वाटाणा आहे, जो आपण पाणीपुरीमध्ये वापरतो तो. त्याच्यानंतर हे गोड दही आहे. याच्यासाठी गोड दहीच वापरायचं. पालक चाटमध्ये महत्त्वाचं तुमचं साहित्य आहे ते म्हणजे हे दही. दहीशिवाय पालक चाट हे चांगलं आणि टेस्टी लागूच शकत नाही. त्यामुळं आपल्याला हे दही पाहिजे. दही मी हे साखर टाकून फेटून घेतले. थोडी चिंचेची चटणी, थोडी पुदिन्याची चटणी, हे सगळ्या चटण्या मी घरीच बनवलेल्या आहेत. अगदी टेस्टी अशा झालेल्या आहेत. बघू शकता किती छान असा हा चाट आत्ताच दिसायला लागला. त्याच्यावरून ही बारीक अशी शेव भुरभुरायची आणि
थोडासा चाट मसाला आपल्याला वरून टाकायचा आहे, जेणेकरून आपला हा पालक चाट खूपच टेस्टी लागतो. थोडीशी कोथिंबीर टाकली तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही थोडासा कांदा, डाळिंबाचे दाणे, गाजर पिठाचे बारीक पातळ काप करूनही टाकू शकता. परंतु मी अतिशय साधे सिंपल असं हे चाट बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा चाट मसाला आता टाकायचा आणि आपली ही पौष्टिक आणि टेस्टी असं पालक चाट तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी मी तुम्हाला नेहमीच दाखवत राहीन. अगदी लहानांना सुद्धा आवडीने खाते असं हे पालकाचं पौष्टिक असं चाट आपलं तयार आहे. बघा किती छान असं हे दिसते. अतिशय कुरकुरीत पालकाची पानं झालेली आहे. त्याच्यावरती हे दही, चिंचेचं पाणी, पुदिन्याची चटणी. उन्हाळ्यासाठी सगळं हे आपल्याला शरीरासाठी आवश्यक असं साहित्य वापरून बनवलं आहे. छान. थँक्यू.